नमस्कार मित्रांनो, शाळेत लहानपणी वाचाल तर वाचाल यांसारखे सुविचार शाळेच्या भिंतीवरती लिहिलेले असायचे. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंड वाचत जावे, हा रामदासांनी सांगितलेला विचार सुद्धा शाळेच्या भिंतींच्या वरती आपण वाचायचो. परंतु वाचन हा एक अभ्यासाचा भाग आहे आणि म्हणून शाळेनं आधीच पाठीवरती लादलेलं दप्तराचं ओझं असेल आणि खेळायचा वेळ सुद्धा शाळेच्या अभ्यासक्रमांनी भरलेला असायचा. त्यामुळे नेहमीच अभ्यासाबद्दल एक नकारात्मक भावना मनामध्ये रुंजी घालत असायची. त्यामुळे रविवार असेल, शनिवार असेल, सुट्टीचा दिवस असेल, अशा वेळेला वाचायचं म्हणजे पुन्हा तेच अभ्यास करायचा अशीच गोष्ट मनामध्ये बिंबली होती. म्हणजे थोडक्यात काय, वाचनाचा संबंध हा शाळेतल्या अभ्यासक्रमाशी जोडला गेलेला होता. पण पुढे हळूहळू वर्तमानपत्रातून वाचायला पडलेले लेख असतील, नजरेस पडलेले लेख असतील, किशोर सारख्या दिवाळीत निघणाऱ्या अंकानं अनेक नाविन्यपूर्ण कथांची ओळख करून दिली आणि त्याच्यातून वाचन हा केवळ शाळेतल्या अभ्यासाशी जोडलेला विषय नसून वाचन हा दुसरा असा एक सृजनशील असा एक व्यवहार आहे ही ओळख व्हायला लागली. आणि तिथून माझं वाचनावरचं प्रेम वाढत चाललं. मग माझं आणि वाचनाशी नातं नेमकं कसं आहे ते आतापर्यंत कशा पद्धतीनं बदलत आलेलं आहे हे बोलण्यासाठी सांकेतिक कोड क्रमांक 23 विषय मांडतो मी आणि माझे वाचन प्रेम. मित्रांनो, मला बघितल्यानंतर तुम्हाला ओळखेल आमची जनरेशन, माझी पिढी ही मुळातच रील्स बघणारी, सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टाग्राम यांच्यासारख्या समाज माध्यमांच्या वरती वेळ घालवायला प्रचंड वेळही आहे. आणि याच्यावरती आम्हाला समाज माध्यमांच्या वरती स्वतःची हजेरी लावावी लागते. कारण या माध्यमांच्या वरती जर आम्ही नसू तर मित्रांच्या मध्ये आम्ही एकटे तर पडणार नाही ना, किंवा सोशल मीडियातून आम्ही बाजूला तर सरकणार नाही ना, अशी भीती सुद्धा मनामध्ये घालत असते. आणि मग या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना युट्यूबवरती, इन्स्टावरती वेगवेगळ्या विषयांच्या माहिती देणाऱ्या रील्स किंवा व्हिडिओ उपलब्ध असताना मुळात वाचन हा खरं तर जुना व्यवहार आहे का असाही प्रश्न पडतो. म्हणजे नवी पुस्तकं विकत घ्यायची आणि पुस्तकं वाचत बसायची, हाच मुळात आपल्याला एक ओल्ड पॅटर्न वाटतो किंवा एक जुना व्यवहार वाटतो. मग अशा कालखंडामध्ये किंवा अशा काळामध्ये वाचन प्रेम असं सांगत असताना वाचनाशी आपली कशी ओळख झाली? मग ज्या वेळेला आपण लहानपणी शाळेतल्या अभ्यासक्रमातून आपल्याला कुसुमाग्रज म्हणजे कोण, केशवसूत म्हणजे कोण असे प्रश्न विचारले जायचे आणि त्याची पाठांतर केलेली उत्तर आपण द्यायची. आणि मग शाळेमध्ये आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे ह्या बालकवींच्या कविता वाचायचो आणि त्यावेळेला आनंद कुठं आहे तर चोहीकडे आहे असं उत्तर असायचं. परंतु आनंद हा सर्वच गोष्टीमध्ये लपलेला आहे हे आपल्याला कळायचं नाही. वाचनाचा हा सहसंबंध उलगडायला प्रचंड वेळ गेला. कारण मुळातच आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये पुन्हा शहरी, ग्रामीण, निमशहरी, निमग्रामीण असे अनेक टप्पे पडत असतात. आणि या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक आर्थिक स्थानावरून त्या विद्यार्थ्याला वाचनाची ओळख होणार की नाही, वाचनाची आवड लागणार का नाही या सुद्धा गोष्टी उपलब्ध असतात. म्हणजे शहरामध्ये अनेक चित्रपटांच्या CD, DVD उपलब्ध असणारा एक माझ्या बरोबरचे अनेक मित्र असतील. मग अगदी इंग्रजी साहित्याची सुद्धा ओळख होईल अशा त्यांच्या पालकांचं स्थान. आणि त्याच वेळेला शाळेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या पालकांनी शेतामध्ये कामाला जाणं, मुजुरीवरती कामाला जाणं, अशा वेळेला त्यांच्या पालकांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या मध्ये काय चाललंय याच्यावरती वेळ द्यायला लक्ष घालायला वेळच नसणं. आणि त्याच वेळेला शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना जर वाचनाबद्दलची आवड नसेल तर ते असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची आवड कशी काय पेरणार आहेत? मग अशा सर्व विद्यार्थ्यांचा किंवा माझ्या सवंगडी मित्रांचा मी विचार करतो त्यावेळेला या मुलांच्या पर्यंत वाचनाचा असा कोणता किंवा कोणती पुस्तकं त्यांच्या हातामध्ये पडणार आहेत असाही प्रश्न पडतो. मग ज्या वेळेला कुसुमाग्रज, केशवसूत, ग. माडगुळकर किंवा पु. ल. देशपांडे यांची विनोद आणि त्यांच्या कथा या गोष्टी जेव्हा वाचनात पडू लागल्या त्यावेळेला आपल्याला या मराठी साहित्याची ओळख मला वैयक्तिक पातळीवरती होऊ लागली. मग दमा मिरासदार, शंकर पाटील यांनी ग्रामीण भागातल्या ज्या कथा लिहिलेल्या होत्या, ज्या विनोदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातलं एक असं वेगळं स्वरूप त्यांनी समोर आणण्याचं कार्य केलं. मग त्याचबरोबर बनगरवाडी सारखी एक कादंबरी असेल, ज्या कादंबरीनं ग्रामीण भागातलं लपलेलं एक भावदर्शन, म्हणजे ग्रामीण भागातली माणसं हळवी असतात पण त्यांच्या हळवेपणाच्या पाठीमागं सुद्धा काय दडलेलं असतं हे त्यांनी उलगडून दाखवलेलं होतं. या गोष्टी वाचन पडल्यानंतर मला समजायला लागलं की अभ्यासक्रम आणि वाचन याच्यामध्ये फरक आहे.
म्हणजे वाचनातून आपल्याला काय दिसतं तर एखादा लेखक काय लिहितो तर तो भौगोलिक सीमा पार करून काहीतरी लिहित असतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा मर्यादित असतो. त्याला त्याच्या नजरेसमोर जे दिसतं ते त्याच्या व्यक्तिमत्वाला भौगोलिक सीमांचं त्याच्या सांस्कृतिक सीमा असतात. परंतु जर आपल्याला दुसऱ्या भौगोलिक प्रदेशामधील संस्कृतीमधील जर गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर आपल्याला वाचन व्यवहार करावा लागतो. मग आता पुणे शहरामध्ये शिकायला आल्यानंतर मग आपल्याला इंग्रजी साहित्याची ओळख व्हायला लागते. मग जॉन स्टाईनबॅक समजायला लागतो. मग त्याची द ग्रेप्स ऑफ रोथ सारखी कादंबरी असेल, या कादंबरींचं मराठी अनुवाद वाचल्यानंतर इंग्रजी साहित्यात नेमकं काय चाललंय याच्याही गोष्टी कळतात. मग प्रेमचंदचं गोदान असेल, याच्यातून हिंदी साहित्यातल्या गोष्टी कळायला लागतात. आणि त्याचबरोबर मराठी साहित्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला दया पवारांचं बलुतं वाचायला लागतो त्यावेळेला आपल्या काही सवर्ण धारणांना सुद्धा धक्के बसायला लागतात आणि मुळात दलित लोकांना कशा पद्धतीच्या जीवन अनुभवाला सामोरं जावं लागलेलं आहे याची सुद्धा प्रचिती यायला लागते. मग नेमाड्यांचं कोसला हे तर आपल्या सर्वच लोकांना माहित असतं. मग ज्या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या एका पिढीनं जे एक परात्मभाव अनुभवला तो परात्मभाव नेमाडेंनी कोसला कादंबरीतून मांडला. मग अगदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये ही कादंबरी आहे की नाही याच्यावरती वाद झडत आहेत, ते झडतही राहतील. त्याच्यावरती माझं काही मत नाही. परंतु ज्यावेळेला आपण कोसला वाचतो त्यावेळेला पांडुरंग सांगवीकरांचा परात्मभाव आताच्या काळात सुद्धा एका पिढीला जगायला मिळत आहे का असाही प्रश्न पडतो. मग माझ्या काळातील प्रदीप कोकरे खोल खोल दुष्काळ डोळे अशी कादंबरी लिहितो. अवधूत डोंगरेचं स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट असेल किंवा अविनाश उषा वसंतचं पटेली सारखी कादंबरी असेल, ही सगळी लोक मला माझ्या काळातल्या व्यामिश्रतेला सामोरं जात असताना किंवा माझी व्यामिश्रता समजून घेत असताना मला मदत करताना पाहायला मिळतात. कवितांच्या काळामध्ये सुद्धा, कवितांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मन्या जोशी यांचं भगवान ट्रिप असेल, हे उत्तर आधुनिकतेच्या काळामध्ये कोणकोणते प्रश्न निर्माण झालेले आहेत, कशा प्रकारची विखंडितपणा आपल्याला अनुभवायला मिळत आहे याची जाणीव करून देतात. मग प्रणव सखदेव याचं सॅनो मेट्रो मॉल मधली अद्भुतिका ही सर्वच माझ्या पिढीच्या लोकांच्या त्या सॅनो मेट्रो मॉल या कादंबरीतल्या नायकाची अवस्था ही माझ्या पिढीतल्या सर्वच लोकांची तशी अवस्था आहे का असाही प्रश्न पडतो. जयंत पवारांनी मुंबईमधल्या गिरणगाव नष्ट झाल्यानंतर तिथल्या श्रमिकांना काय जगणं वाट्याला आलं हे त्यांच्या कथांच्या माध्यमातून लिहिलं. मग फिनिक्सच्या राखेतून उडालेला मोर असेल किंवा त्यांचं लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी यांच्यासारखा कथासंग्रह वाचल्यानंतर एखादा कथा लेखक एखाद्या माणसाच्या भावनेला कसा हात घालतो या गोष्टी सुद्धा जाणीव येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की वाचन प्रेम असं म्हणत असताना वाचनानं काय येतं तर वाचनानं सृजनशील असा व्यवहार किंवा सृजनशीलता वाढीस लागते. ती सृजनशीलता वाढीस लागण्यासाठी आताच्या समाज माध्यमांच्या काळात सुद्धा आपल्याला वाचनावरचं प्रेम टिकवून ठेवता यायला हवं. धन्यवाद.